आज योगेश असू देत मग सिद्धेश असू देत, दोघांचीही कामं पाहिली, दोघांचं वागणं पाहिलं, दोघांचा नम्रपणा पाहिला. एका नेत्याचा मुलगा याचा उमटपणा कधीच कुठं बघायला मिळणार नाही. हे माझं भांडवल आहे असं मी समजतो. होय होय, आणखी आई वडिलांना काय हवं असतं? आज आपल्या या मुंबईतली मुलं ज्यांना चांगले उत्तम चांगले मार्क्स मिळाले, चांगले मार्क्स म्हणून ते उत्तीर्ण झाले आणि त्यांच्या पाठीवरती शब्दाची थाप देऊन, अरे बालमित्रांनो आणखी पुढे चला, हा भगवा झेंडा शिवसेनेचा तुमच्या सोबत आहे हे दाखवण्याचं काम सिद्धेश कदम यांनी आज केलंय. खूप समाधान वाटलं, खूप समाधान वाटलं. आणि फक्त मुलांच्या पाठीवरती थाप देऊन थांबणार नाही, तर शासनाच्या अनेक योजनेच्या असलेल्या सर्टिफिकेट दाखले, त्याच्या 6 महिने जे दाखले मिळत नाही ते दाखले शासकीय कर्मचाऱ्यांकडून आणले आणि इथं आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हातून त्यांचं वाटप होत आहे. खूप आनंदाची बाब आहे, खूप चांगली बाब आहे. हे काय काम 2 दिवसामध्ये होत नाही, मला कल्पना आहे. हजारो दाखले जमा करणं, आणणं, त्याला फॉलो करणं, अधिकाऱ्याकडे जाणं, आणि हे नुसतं एकट्या सिद्धेशचं काम नाही. मला कल्पना आहे की सिद्धेशच्या सोबत ही सगळी उपनगराची टीम आहे. मग शाखा प्रमुख असू देत, उपविभाग प्रमुख असू देत, विभाग प्रमुख असू देत, त्या सगळ्यांची मी पाठतोय. टीमवर्क कसं असावं, तर वायकर साहेब आपल्या उपनगरामध्ये जसं आहे तसं टीमवर्क पक्षाचं असावं असं म्हटलं शिंदे साहेब. ठाण्याचं चांगलं आहे मला माहिती आहे, तर तुम्ही म्हणाल तसं व्हायला नको, मला कल्पना आहे. ठाण्यामध्ये तुम्ही खूप योगदान दिलंय, तुमचं योगदान आहे, पण आज चित्र पाहायला मिळत आहे. हे सगळं एकत्र येऊन आलं तर काय होऊ शकतं तर आपण सगळ्यांनी दाखवून दिलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि या निमित्तानं मला एक गोष्ट मुद्दाम सांगायला, होय आम्ही शिंदे साहेब ज्यावेळेला संभाजीनगरचा पालकमंत्री झालो त्यावेळेला एक फॉर्म काढला, मी तिथल्या कमिशनरला बोलून घेतला आणि या आत्महत्या थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे पण जिल्हाधिकारी कमिशनर यांना बोलवून घेतलं, त्यांच्याकडून सूचना घेतल्या आणि मी एक फॉर्म काढला. त्या फॉर्म मध्ये मी 14 मुद्दे घेतले होते. 1 नंबरचा मुद्दा, त्या कुटुंबामध्ये किती माणसं आहेत, त्या कुटुंबाचा प्रमुख कोण आहे, त्या कुटुंबातल्या मुली किती आहेत, त्या कुटुंबातली मुलं किती शाळेत जात आहेत, त्या कुटुंबातल्या कर्त्या माणसांनी कुठल्या बँकेतून कर्ज घेतलं आहे का, खाजगी सावकारांना कर्ज घेतलं आहे का, ते कर्ज बाकी आहे का, त्याला बँकेची नोटीस आली आहे का, त्याच्या मुलांची फी भरलेली आहे का, त्याच्या घरामध्ये आताची परिस्थिती काय आहे, त्याच्या घरामध्ये 4 चाकी गाडी आहे, 2 चाकी गाडी आहे, सायकल आहे की आताची परिस्थिती काय आहे, आता त्याला खायला अन्न आहे का, त्याच्या मुला मुलीची लग्न झाली का. बांधवानो भगिनीनो 14 मुद्दे काढले आणि या माध्यमातून 8 दिवसामध्ये त्याच्या गावाची कमिटी केली. शिंदे साहेब संबंध जिल्ह्यामध्ये तिथला कृषी अधिकारी, त्या गावचा ग्रामसेवक, त्या गावचा तलाठी, त्या गावचा पशु अधिकारी, अशी 5 लोकांनी कमिटी केली आणि प्रत्येक कुटुंबाचा सर्वे केला. मी प्रत्येक कुटुंबाचा सर्वे केला आणि सगळ्यात शेवटी यांच्या कुटुंबामध्ये हा शेतकरी कधीही आत्महत्या करू शकतो, त्याच्या घरामध्ये खायला काही नाही, बँकेचा कर्ज आहे, मुलामुलीची लग्न झाली नाही आणि अशा पद्धतीनंच त्यांचा चेहरा 8 दिवसामध्ये त्या सगळ्या कुटुंबाला सगळी मदत, त्या कुटुंबाला सगळी मदत, 1000 मुला मुलींची लग्न लावली आणि सगळी मदत त्याला त्या कुटुंबाला शिंदे साहेब तुमच्या रामदास कदम यांनी दिली आणि 50% आत्महत्या थांबवण्याचं काम रामदास कदम यांनी केलंय. होय, ते मुद्दा मी का सांगितलं इथं, काल एका माकडाने विधानसभेमध्ये प्रश्न काढला आणि आम्ही डान्स बाव चालवतो अशी चुकीची माहिती सभागृहात दिली. त्या माकडाला एवढं सांगेन
अरे आम्ही इतरांचे संसार उभे केले, आम्ही इतरांचे संसार कधी उद्ध्वस्त केले नाही. डान्सबार चालवण्याचं आमचं काम नाही. आमचं काम बघायचं असेल या इथं सिद्धेश्वर काय काम करतो या ठिकाणी बघा. हे आमचं काम आहे, हे आमचं काम आहे. मला खूप वाईट वाटलं सिद्धे साहेब. माझी विनंती आहे त्या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे, त्या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. विधिमंडळामध्ये खोटे चुकीचे नियम दाखवून खोटे आरोप करून एखाद्याची बदनामी होणार असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. दूध का दूध पाणी का पाणी झाली पाहिजे अशी तुम्हाला माझी मुख्यमंत्री माझी विनंती आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा सिद्धेश मला सगळ्यांना खूप धन्यवाद देईन. त्या सगळ्यांचे मनापासून आभार माने आणि असेच कार्यक्रम घेत जा. जनसेवा हीच स्वसेवा या माध्यमातून जनतेची सेवा आपल्याकडून झाली पाहिजे. आणि एवढं सांगेन शैक्षणिक विकास म्हणजे सर्वांगीण विकास. या माध्यमातून आपण शैक्षणिक बाबतीमध्ये स्वतः लक्ष घालताय. खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. तुला डबल शाबासकी. मी माझी पाठ थोपटून घेतोय असं बाकीच्या लोकांना वाटतं कामा नये, पण तुमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना देखील मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.